आणि या बॉलवरती मात्र किती धावा येत आहेत पाहूया. मला वाटतं हा बॉल निघून जातोय बाउंड्रीच्या बाहेर. 6 धावा इथे मात्र नक्कीच मिळतील. दरम्यान नेक्स्ट मॅचचा टॉस आपण करणार आहोत. आयनॉक्स वॉरियर चेंबूर आणि कॉस्टो 11 कुलाबा या दोन संघांमध्ये ही मॅच आहे. शेवटचा चेंडू या वेळेला मात्र आदित्यच्या मस्तकवर दस्तक देत बॉल चाललाय वन बाउंड सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी आणि एक सुंदर चौकारासोबत ओव्हरची समाप्ती. पहिल्या षटकाखेरीज संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 1 गडी बाद 23 धावा. आणि जाऊया आता लगेचच पुढील मॅचच्या टॉसकडे. एका षटकातून आणि त्यावर राईट इन आर्क अँड आउट ऑफ द पार्क चेंडूला पाठवल्या विक्रमने 6 धावांसाठी. आणखीन एक खणखणीत उत्तुंग आसमानी गगनचुंबी गगनभेदी षटकार. ऐंशी धावा संघाच्या पूर्ण. 6 चेंडू आणि हा बॉल विक्रम कांबळे आणि मनसूर खऱ्या अर्थाने या मॅचचे हिरो ठरलेत. परंतु अजूनही सामना संपलेला नाहीये. आणि या फटक्यासोबत प्रिवान आर दादर संघ या सामन्याचा विजेता. हायेस्ट चेस करणारा संघ इथे मात्र ठरतोय तो प्रिवान आर 11 दादर. स्थानिक संघाला मात्र या ठिकाणी पराभव पत्करावा लागतोय. 94 धावांचा पाठलाग 2 चेंडू राखून मात्र पूर्ण केला तर प्रिवान आर दादर या संघाने. आणि विक्रम कांबळेने वैयक्तिक 41 धावांची नाबाद विजयी खेळी केली आहे. त्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या.